लक्षात आलं का? सुलतान रहमान शेख, वय वर्ष 20, गुन्हे 22. सध्या सोशल मीडियावरती रिअल लाईफ सिंगम म्हणून एक पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक होताना दिसते. तुमच्या एरियामध्ये यांनी येऊन रिक्षा आणि गाड्या फोडल्या त्या, माहिती का तुम्हाला? मला घाबरायचं नाही. नाही सर, मला घाबरायचं नाही. कुणाला जर याच्या विरुद्ध तक्रार द्यायची येऊन सांगायची, समजलं का? अरे आवाज येत नाही, समजलं का नक्की? बोल सॉरी, बोल सबको सॉरी. सॉरी. कोण आहे तू? कोण आहे? सर बाई आहे. ठीक आहे, चला घेऊ. लक्ष्मीनगर परिसरातल्या वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला त्याच परिसरात नेऊन या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या खाक्या दाखवत नागरिकांना न घाबरण्याचं आवाहन केलं. आणि तेच पोलीस अधिकारी आहेत पोलीस निरीक्षक रवींद्र कदम. पण कदमांच्या कामाचं पहिल्यांदाच इतकं कौतुक होतंय का? तर नाही. याआधी सुद्धा त्यांनी एक अनोखं पाऊल उचललं होतं. डिसेंबर 2019 मध्ये विश्रांतवाडीमध्ये एका अपार्टमेंटच्या इमारतीत कचऱ्याच्या डब्यात एक स्त्री जातीचं नवजात अर्भक पडलं होतं. तेव्हा सुद्धा रवींद्र कदमांनी या अर्भकाला जीवदान दिलं आणि 18व्या वर्षापर्यंत तिच्या पालन पोषणाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचं दातृत्व दाखवलं होतं. आणि त्यांनी तिचं नाव ठेवलं होतं संघर्षा. त्यानंतर सुद्धा अनेक वेळी तत्परता दाखवून आपल्या परिसरातल्या गुन्ह्यांचा शोध घेत त्यांनी गुन्हेगारांचा छडा लावण्याचं काम केलं. आता सदरच्या व्हिडिओबाबत काही माध्यमातून त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय, पण दुसऱ्याच बाजूला त्यांच्यावरती कायदा हातात घेतल्याची टीका सुद्धा होत आहे. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यांनी उचललेलं हे पाऊल योग्य आहे की अयोग्य? तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी कॅरी ऑन मराठीला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.